हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बाजरीच्या शिळ्या भाकरीपासून खूप मस्त खमंग असा नाश्ता बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टमॅटो, कोथिंबीर आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. कांदा मस्त आपण बारीक चिरून घ्यायचा आहे. मी कांदा असा बारीक चिरून घेतला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते. इथे बघा मी कांदा चिरून घेतला आहे. आता टोमॅटो देखील मस्त असं बारीक चिरून घेतला आहे. हिरव्या मिरच्याची देठं काढून घेतली आहेत आणि मिरच्या देखील बारीक चिरून घेतल्या आहेत. कोथिंबीर ही आपण बारीक चिरून घेणार आहोत. इथे सर्व जिन्नस मी बारीक चिरून घेतले आहेत. आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ती रात्रीची शिळी भाकरी टाकली आहे. मस्त आपण तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे लवकर आपली भाकरी बारीक होण्यास मदत होईल. इथे बघा मी भाकरी अशी बारीक करून घेतली आहे. आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे. अशी गरम करून घ्यायची आहे आणि 2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल हलकंसं गरम झालं की आता आपण यात मोहरी टाकणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2-3 लसणाच्या पाकळ्या देखील टाकू शकता, पण मी इथे लसूण वापरला नाही. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि थोडेसे जिरे टाकून घेतले आहेत. जिरे मस्त असे तडतड केले की मी लगेचच इथे कांदा टाकून घेतला आहे. मस्त असा रफली चिरून घेतला आहे. जास्त बारीकही नाही, जास्त मोठाही नाही. इथे तुम्ही पाहू शकता. आता कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा आहे 1-2 मिनिटे. आपला कांदा परतला गेला आहे. आता आपण एक टमॅटो जो कापून घेतला होता तो देखील टाकायचा आहे आणि टमॅटो मस्त सॉफ्ट होण्यासाठी इथे मी 1 चमचाभर मीठ टाकून घेतला आहे. मस्त तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत टमॅटो परतून घेणार आहोत आपण. इथे पाहू शकता आपलं टमॅटो तेलामध्ये परतलं गेलं आहे. आता हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. इथे बघा मी हिरवी मिरची टाकून घेतली आहे आणि मिरची देखील तेलामध्ये परतून घेणार आहोत. तसं परतून घ्यायचं आहे. जेवढा आपण मसाला व्यवस्थित परतून घेऊ आपला नाश्ता खमंग असा बनून तयार होणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपली तेलामध्ये परतली गेली आहेत. आता इथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. हळद देखील आपण 2-3 मिनिटं तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि जो मी बारीक केला होता भाकरी त्याचे तुकडे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत. सर्व तुकडे मी तेलामध्ये टाकून घेतले आहेत. आता हिरवी कोथिंबीर टाकायची आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे पटकन खाली चिटकतं. ह्याची काळजी घ्यायची आहे की ते खाली चिटकणार नाहीये. आणि आता आपण इथं थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा आहे म्हणजे जे आपले भाकरीचे तुकडे होते ते कोरडे होणार नाही. त्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून घेणार आहोत. पाण्याचा शिंतोडा मारून व्यवस्थित असं मिक्स करून 1-2 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. इथे तुम्ही पाहू शकता आपले मस्त खूप छान लागतात आणि नाश्ता देखील खूप मस्त होतो. आणि असं केल्याने ना आपली रात्रीची जी शिल्लक भाकरी राहिलेली असते ती देखील वाटोळं होत नाही किंवा कचऱ्यामध्ये फेकून दिली जात नाही. मस्त होतो, खूप मस्त होतो. एकदा नक्की बनवून बघा. इथे बघा आता मी 5 मिनिटं झाकण लावून ठेवणार आहे. इथे बघा मी 5 मिनिटानंतर उघडून बघितलं आहे. आपले मस्त आता भाकरीचे तुकडे, ह्याला कोणी कोणी भाकरीचा चिवडा देखील म्हणतात, खूप मस्त लागतं खायला. आता मस्त आपण एका प्लेटमध्ये गरमागरम सर्व करून घेऊया. इथे बघू शकता एका प्लेटमध्ये मी गरमागरम आपला नाश्ता आता तयार झाला आहे. बघू शकता खूप खूप मस्त लागतो. तुम्ही एकदा नक्की बनवून पहा. याच्यासोबत तुम्ही लिंबू, कांदा टेस्टसाठी घेऊ शकता, पण इथे मी लिंबू पिळून घेतला आहे अर्धा. आणि आता आपली प्लेट खाण्यासाठी सर्व केली गेली आहे. ओके, बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.